श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक मास फारच जवळ आलेला आहे आणि आपल्याला या अधिक मासामध्ये काही आवश्यक नियम पाळायचे आहेत आणि ते नियम कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया आवश्यक नियम. 1. भगवान श्रीकृष्णाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, साखर, मध या 5 वस्तू एकत्रित करून पंचामृत करून अभिषेक घालावा आणि मग शुद्ध पाण्याने स्नान घालावे. 2. भगवान श्रीकृष्णाला दररोज 33 या संख्येने 33 या संख्येत धोंडे द्यावे. 3. शक्य झाल्यास आपल्या जवळ असल्यास नदीमध्ये जाऊन स्नान करावे आणि गंगा मातेचे पूजन करावे. 4. गंगा मातेची पूजा आणि आरती करावी. 5. दररोज तुळशीचे पूजन करावे. 6. दररोज तुळशी मातेला सायंकाळी शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावावा. 7. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. 8. अधिक मास महात्म्य वाचावे किंवा श्रवण करावे. 9. श्रीमद भागवत कथा दररोज 1 अध्याय वाचावे किंवा भगवद्गीतेचा 1 अध्याय दररोज वाचावा. 10. जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना अन्नदान करावे, वस्त्रदान करावे. 11. आपल्याला शक्य झाल्यास मेवन जेवू घालावे. 12. सुवासिनीला बोलून 33 अशा संख्येने धोंडे द्यावे. वाण म्हणून काहीतरी एखादी वस्तू द्यावी किंवा एखादं गिफ्ट द्यावं. 13. ब्राह्मणाला बोलून भोजन द्यावे आणि ब्राह्मणाची पाद्यपूजा करून ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यावी. 14. गोमातेची दररोज पूजा करून गोमातेला गोग्रास द्यावा. 15. वडीलधाऱ्या माणसाला कधीही खोटे बोलू नये, उलटे बोलू नये. 16. अधिक मासामध्ये कांदा, लसूण, मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. 17. मुलीने आईची ओटी भरावी.